लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांचा देवास बंगला नांदगाव येथे सत्कार। बातमी नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक शिवसेना शिंदे गट पक्षाचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून या सर्व बिनविरोध विजयी उमेदवारांचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवास बंगल्यावर आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांच्या पत्नी सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले नाहीत। यंदाच्या नांदगाव नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 उमेदवार शिवसेना शिंदे गट पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या देवास बंगल्यावर नांदगाव नगर परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सर्व नगरसेवकांचा आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सोबतच मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकास कार्यावर विश्वास ठेवून माघार घेतलेल्या उमेदवारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। याप्रसंगी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महायुतीचे पदाधिकारी, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.